तर नागपूरमध्ये सुद्धा चर्चा सुरू होत्या। काय नेमकं महायुतीचं चित्र आहे ते जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, काय सध्या जुळलंय का महायुतीचे सूर? काय नेमकं सध्याचं चित्र आहे का युती फिसकटली आहे? नाही, युतीचं ठरलं आहे नागपुरात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 143 जागा भाजप लढत आहे आणि 8 जागांवर शिवसेना लढत आहे आणि त्यातही 8 जागांमध्ये 6 उमेदवार जे आहे ते भाजपाकडून शिवसेनेला देण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे। त्यामुळे एकूणच भाजपाचा या युतीच्या बोलणीमध्ये पूर्णपणे वरचष्मा राहिल्याचं दिसून येत आहे। अजूनही आता थोड्याच वेळापूर्वी एक बैठक अजूनही नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते आणि भाजपामध्ये होत आहे। शिवसेनेचे काही उमेदवार इच्छुक जे आहेत ते सुद्धा तिथे जाऊन भेटी घेणार आहेत। त्यामुळे युतीचं ठरलेलं आहे सध्या जे चित्र आहे 143 आणि 8 आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचं सुद्धा जवळपास निश्चित झालेलं आहे। युबीटीला साधारणपणे 10 ते 12 जागांचं, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 ते 12 जागांचं आणि उर्वरित जागा आहे म्हणजे साधारणतः 128 ते 130 जागा काँग्रेस लढणार आहे आणि एखाद दुसरा लहान पक्ष असेल तर त्यांच्याकरता सोडण्यात येणार आहे। हे सगळं नागपूरचं चित्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपाने जे तिकीट वाटप एबी फॉर्म काल दिलेलं आहे त्याच्यात 20 पेक्षा जास्त हे युवा चेहरे आहे। अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचं तिकीट कापलेलं आहे। युवा चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलेली आहे। अगदी अमर, त्यामुळे काय नेमकं आता कशा पद्धतीने लढत दिली जाते शिवसेना भाजपच्या युतीकडून त्यांच्या विरोधकांना हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।